सर्वांना जय भीम, सप्रेम जय भीम. प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीच्या आजच्या वर्गामध्ये सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, कालचा क्लास होऊ शकला नाही, त्याबद्दल आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. पण आज आपण कंटिन्यू करूया. विद्यार्थ्यांनो, एकदा फक्त रिप्लाय करा. ऑडिओ व्हिडिओ क्लॅरिटी आहे? से एस नो स्टुडंट्स. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आजचा वेदर थोडासा क्लाउडी आहे, त्यामुळे नेटवर्कमध्ये थोडा मला डाऊट होता, काहीतरी गडबड होईल म्हणून, पण इट्स ओके. चला, आता आपण कालपर्यंत लेन्स म्हणजे भिंग बघितलं, त्यानंतर डोळा त्याचे आपण अवयव पाहिले, त्यानंतर डोळ्यांमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल त्या रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे ते सगळी पाहिली. आता आपल्याला पाहायचं आहे आरसा. मिरर. तर हा जो आरसा आहे विद्यार्थ्यांनो, हा आरसा हा परावर्तनाचे उदाहरण आहे. ठीक आहे ना. परीक्षेत असा प्रश्न येतो की लेन्स काय, प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्माचे उदाहरण आहे? तर लेन्स कोणतं उदाहरण आहे? लेन्स आहे अपवर्तनाचं, है ना. बेंडिंग झाली ना रेची, तर मग हा अपवर्तन झाला. पण जो आरसा आहे, हा आरसा कसा आहे? आरसा म्हणजे असा एक रिफ्लॅक्टिंग सरफेस असतो, म्हणजे काचच असतो आरसा, पण त्याच्या मागच्या बाजूला आपण काय करतो, सिल्वर ऑक्साईडचं पेंट करून देतो. त्यामुळे काय होते की जितका प्रकाश त्यावर पडेल तर मॅक्सिमम 99% प्रकाश हा परावर्तित होऊन परत त्याच माध्यमात जाईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला माध्यम बदल होताना दिसत नाही. तर आरसा हा एक परावर्तन म्हणजे रिफ्लॅक्शनचं उदाहरण आहे. आणि लेन्स काय होतं? हा रिफ्रॅक्शन म्हणजे अपवर्तनाचं उदाहरण होतं. ठीक आहे. तर आता ह्या आरशा बाबतीत मला 2-3 गोष्टी सांगायच्या आहेत. विद्यार्थ्यांनो, आपण जेव्हा लेन्स शिकत होतो, भिंग शिकत होतो, तर त्यामध्ये एक गोष्ट पाहिली होती की मी तुम्हाला इमेज बनवताना सांगितलं. तर ते थोडं इमेज बनवतानाची गोष्ट एक क्लिअर करू द्या. जसं समजा ही एक लेन्स आहे, ओके, बहिर्वक्र भिंग आहे, कॉन्व्हेक्स लेन्स आहे, आणि त्याच्यासमोर एक ऑब्जेक्ट ठेवला. आता हा जो ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टचा म्हणजे या वस्तूची प्रतिमा कुठे ना कुठे तयार होईल, है ना. प्रतिमा कुठे ना कुठे तयार होईल. जसं आपण कसं म्हणू की एखादी वस्तू आहे, सपोज करा, समोर ठेवलेली वस्तू आहे, तुमच्या समोर ठेवलेली वस्तू, त्या वस्तूमधनं प्रकाश किरणं निघत आहेत आणि तुमच्या लेन्समधनं जाऊन डोळ्याच्या रेटिनावर, दृष्टिपटलावर एक प्रतिमा तयार करतायत. तर असंच प्रतिमा तयार होते. तर हाही लेन्ससुद्धा या वस्तूची कुठे ना कुठे प्रतिमा तयार करेल. आपण पाहिलं होतं कसं ठरवलं होतं आपण की एक प्रकाश किरण आपण असा घेतला जो समांतर आहे, ओके. दुसरा प्रकाश किरण आपण अगदी फोकसमधून पाठवला. हा प्रकाश किरण समांतर गेलाय, नंतर हा इथून असा रिफ्लॅक्ट होईल आणि इथून जाईल. हा काय फोकस आहे, नाभी आहे. आणि हा जो सेंटर आहे ना, इथनं जाणारी सरळ रेष कुठेतरी जाऊन आपल्या या रेषेला कट करेल, है ना. या दोन्ही अपवर्तित किरण कुठे ना कुठे एकमेकांना इंटरसेक्ट करते. हा जो बिंदू आहे ना, हा बिंदू जेव्हा आपल्याला सापडतो, अपवर्तन होऊन जेव्हा अपवर्तन झालेले प्रकाश किरण जेव्हा एका बिंदूत एकत्र येतात, तर हा बिंदू या बिंदूची काय असते, प्रतिमा असते. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की प्रतिमा तयार होण्यासाठी निघालेले किरण, अपवर्तित किरण कुठेतरी एकत्र यायला पाहिजे. जेव्हा ते एकत्र येतील त्याच वेळेस आपण इथे प्रतिमा तयार झालेली असं अपेक्षा करू. आता इथे अशी प्रतिमा तयार होईल, म्हणजे या वस्तूची इथे इन्व्हर्टेड
प्रतिमा तयार झाली. तर ही जी प्रतिमा आहे, ह्या प्रतिमेची खासियत काय, ही कशी प्रतिमा होती, तर ही होती वास्तव म्हणजे रियल है ना, उलट म्हणजे काय इन्व्हर्टेड. तर तुम्हाला उलट समजून आलं. अच्छा, आणि आपल्याला काय म्हटलं, मोठी मोठी पण निघाली ना, म्हणजे काय एनलार्ज्ड. आता यामधनं दोन गोष्टी तर आपल्याला इझिली कळून येतात. उलट म्हणजे काय, तर वस्तू लेन्सच्या पुढे उभी ठेवली होती, तिची प्रतिमा उलटी तयार झाली. ठीक आहे, मोठी झाली, साईज बघा, साईज मोठा झालेला दिसतो. पण आता ही जी गोष्ट आहे, वास्तव म्हणजे काय, वास्तव हा जो शब्द आहे रिअल, तर रिअल इमेज म्हणजे काय. मग जर रिअल इमेज आहे तर दुसरी कुठली तरी असेल नॉन रिअल, है ना. वास्तव जर प्रतिमा असते तर अवास्तव प्रतिमा पण असू शकते. तर ही अवास्तव प्रतिमा म्हणजे कशी असेल, तर ते आपल्याला पाहायचं आहे. पण पहिले समजूया आपण की वास्तव प्रतिमा काय होते. वास्तव प्रतिमा ती प्रतिमा असते ज्या प्रतिमेला आपण पडद्यावर घेऊ शकतो. प्रतिमेला पडद्यावर घेऊ शकतो. पडदा म्हणजे स्क्रीन. म्हणजे सपोज करा की हे जे दोन निघालेले अपवर्तित किरण आहेत, रिफ्रॅक्टेड रेज आहेत, हे ज्या पॉईंटवर एकत्र येत आहे त्या पॉईंटवर मी स्क्रीन लावून देईल. तर या ऑब्जेक्टचं चित्र मला इथे या पॉईंटवर दिसेल, या स्क्रीनवर दिसेल ॲक्च्युली. ओके, तर प्रतिमेला आपण पडद्यावर घेऊ शकतो. पण काही काही अशा प्रतिमा असतात की ज्यांना पडद्यावर घेता येत नाही. काही प्रतिमांना आपण पडद्यावर घेऊच शकत नाही. ठीक आहे, त्याचं मेन कारण काय राहील की होऊ शकते हे जे अपवर्तित किरण आहेत हे कुठेच एकत्र नाही येत आहे. अपवर्तित किरण काय कुठेच एकत्र नाही येत आहे. तर जेव्हा ते एकत्र नाही येतील तेव्हा आपल्याला तो बिंदूच सापडणार नाही की ज्या बिंदूमध्ये काय होणार आहे की आम्ही त्या ठिकाणी स्क्रीन लावून, पडदा लावून ती इमेज आम्ही घेऊ शकणार. अशी परिस्थिती उद्भवणार नाही. तर अशी परिस्थिती आपल्याला सपाट आरशाच्या बाबतीत दिसते. तर जसं मी सपाट आरशाची एक डायग्राम काढतो. सपोज करा हा एक सपाट आरसा आहे आणि हा एक व्यक्ती आहे सपोज. ठीक आहे, हा व्यक्ती आहे. आता याच्यावरून चेहऱ्यावरून निघालेला हा प्रकाश किरण जो समांतर चालला, ठीक आहे, हा समांतर किरण असा जाईल, याला इथे टच करेल सरफेसला आणि रिफ्लॅक्ट होऊन परत त्याच दिशेने परत येईल. म्हणजे तो समांतर गेला आणि समांतरच आला, कारण आता आरसा लागला आहे तर इथे अपवर्तन घडून आलं. तर बघा हा जो जाणारा किरण आहे, असा जाणारा किरण आहे, त्याला आपण काय म्हणू, परावर्तित किरण म्हणणार. म्हणजे काय विद्यार्थ्यांनो, रिफ्लॅक्टेड रे. रिफ्लॅक्टेड रे यांना रिफ्रॅक्टेड म्हणायचं, कारण हे अपवर्तित आहे, हे परावर्तित आहे. चला आणखी एक किरण घेऊ आपण. हा एक किरण घेतला सपोज, हा इथे गेला असा आणि हा इथे रिफ्लॅक्ट होऊन असाही झाली. आता मी दोन किरणं बघतोय. एक हा निघालेला जो परत त्याच दिशेने आला, म्हणजे तो असा चालला, आणि मग इथे जो आलेला किरण आहे हा इथे रिफ्लॅक्ट होऊन तो असा चाललाय. आता तुम्हाला वाटते का हे दोन किरणं कुठंतरी जाऊन भेटणार आहेत म्हणून, यांना एकत्र होता येईल का? आता यांचं एकत्रित होणं पॉसिबल नाही आहे. याचा अर्थ की आम्हाला तो पॉईंट नाही मिळेल की ज्या पॉईंटमध्ये त्याची इमेज बनवू शकते किंवा त्याची प्रतिमा तयार होऊ शकते, किंवा तिथे आम्ही स्क्रीन लावून प्रतिमा त्या स्क्रीनवर घेऊ शकतो. तर ही जी प्रतिमा आहे, इथे जाणारी किरण तर चालले, पण जे परावर्तन होऊन निघालेले किरण आहेत, परावर्तित किरण आहेत, ते परावर्तित किरण कुठेच एकत्र येत नाही. आणि म्हणून तिथे आम्हाला स्क्रीन लावता येणार नाही, आणि स्क्रीन लावता येणार नाही म्हणजे काय, प्रतिमेला पडद्यावर घेऊ शकणार नाही. आणि मग अशा वेळेस जी प्रतिमा तयार होते ती प्रतिमा राहते अवास्तव. अवास्तव प्रतिमा म्हणजे त्याला इमॅजिनरी म्हणतो. ठीक आहे.
किंवा आपण त्याला नॉन रिअल पण म्हणू शकतो. नॉन रिअल चांगला जवळचा वर्ड आहे. नॉन रिअल, ठीक आहे. तर सपाट आरशामुळे बनलेली वस्तू प्रतिमा ही नेहमी काय असते, आम्हाला अवास्तव प्रतिमा देते. जी प्रतिमा तयार होते ती अवास्तव असते. त्याला दुसरी आणखी एक नाव आहे व्हर्च्युअल. व्हर्च्युअल इमेज. व्हर्च्युअल म्हणजे काय, अस्तित्वात नसले. तसे बघा सपाट आरसा जो आहे, सपाट आरशामध्ये प्रतिमा आपण जे पाहतो ती प्रतिमा कशी असते, आरशाच्या मागच्या बाजूला दिसते. आणि ती प्रतिमा आपण स्क्रीनवर घेऊ शकत नाही. स्क्रीनवर नाही घेऊ शकत म्हणजे पडद्यावर नाही घेऊ शकत. आणि म्हणून काय होते की आपल्याला ती प्रतिमा जी आभासित होते ती अवास्तव असते. अवास्तव म्हणजे असं नाही समजायचं की ते नकली प्रतिमा आहे की म्हणजे तसं नाही. प्रतिमा आहे ती, फक्त तिचे रिफ्रॅक्टेड रेस किंवा परावर्तित किरण कुठेच एकत्र येत नाही आहेत. आणि दुसरी गोष्ट काय की त्यामध्ये जे इमेज तयार होत आहे ती आपण स्क्रीनवर म्हणजे पडद्यावर घेऊ शकत नाही. या दोन कारणांमुळे विद्यार्थ्यांनो सपाट आरशामुळे तयार झालेल्या प्रतिमा काय असतात, अवास्तव असतात. ठीक आहे, अवास्तव. मी तुम्हाला एक दुसरी गोष्ट सांगतो. आपण हे बघा, तुम्ही प्रोजेक्टर पाहिला असेल. जुन्या काळी जे सिनेमे असायचे त्यामध्ये असे प्रोजेक्टर्स राहायचे, आठवत असतील तुम्हाला. पण इथे काहीतरी ते जिथून फिल्म अशी काहीतरी पास व्हायची, इथे लेन्स लावला राहायचा आणि लेन्स लावल्यानंतर हा असा प्रकाश पडद्यावर पडायचा आणि पडद्यावर पडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय सिनेमा दिसायचा. आपण इथे पाहायचो. हा प्रोजेक्टर, इथे लेन्स आहे. लेन्सने काय केलं की प्रतिमा मोठी केली. मोठी प्रतिमा आपल्याला इथे पडद्यावर दिसते. ही पडद्यावर घेऊ शकलो ना प्रतिमा आपण, तर प्रतिमा घेऊ शकलो म्हणजे ते काय झालं, ती इमेज झाली वास्तव. आरशामध्ये जे पाहतो प्रतिमा, ती आरशातली प्रतिमा सपाट आरशाची म्हणतो. सपाट आरशामधली प्रतिमा आपण पडद्यावर घेऊ नाही शकत, म्हणून ती काय असते, अवास्तव असते. म्हणजे व्हर्च्युअल किंवा नॉन रिअल. चला विद्यार्थी, स्टुडंट्स हॅव यू अंडरस्टूड, एकदा रिप्लाय करा. ठीक आहे. बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली. आपण लेन्स भिंग झाला, भिंग पाहिला आपण. भिंगामध्ये प्रतिमा तयार कशी होते हे आपण बघितलं. पुन्हा इथे बघा, इथे ही वस्तू आहे. ही वस्तू ठेवली. है ना, वस्तू आहे, ऑब्जेक्ट आहे, कोणतीही वस्तू असेल. जसं तुम्ही बघा, तुम्ही मायक्रोस्कोपमध्ये कधी ना कधी तर शाळेच्या दिवसांमध्ये मायक्रोस्कोपमध्ये वस्तू पाहिल्या. आपल्याला मायक्रोस्कोपमधल्या वस्तू कशा दिसायच्या, तर मायक्रोस्कोपमध्ये मल्टिपल लेन्सेस असायच्या. पण तुम्ही असं समजा की एक लेन्स काय करते की तो जो ऑब्जेक्ट आहे, जे मायनर ऑब्जेक्ट आहे, जे आपल्याला उघड्या डोळ्याने दिसू नाही शकत, त्या ऑब्जेक्ट्सला काय करते ती गोष्ट, ती लेन्स मायक्रोस्कोपची आपल्याला एनलार्ज करून देते, है ना, प्रतिमा मोठी बनवून देते. मग ती मोठी बनलेली प्रतिमा आपण मोठ्या लेवलवर पाहू शकतो आणि मग आपल्याला काय स्टडी करता येतं. तर तिथे लेन्स वापरला, तर अशीच लेन्स तिथे वापरतात. तर त्यामध्ये आपला प्रश्न हा होता की अशी एक लेन्स आहे, बहिर्वक्र भिंग आहे, है ना, कॉन्व्हेक्स लेन्स आहे. इथे ऑब्जेक्ट ठेवला आहे. ऑब्जेक्टची प्रतिमा या लेन्सद्वारे इकडे कुठेतरी बनेल. तर कशी बनते ती, तर हे येणारे किरण, एक समांतर किरण पाहिलं आपण आणि दुसरा काय केंद्रामधनं जाणारं एक किरण पाहिलं. हे दोन्ही किरण लेन्समधून पास झाल्यानंतर त्यांचं अपवर्तन घडून आलं. जे केंद्रातून जाणारी प्रतिमा असते त्याच्यात अपवर्तन घडत नाही, ती सरळ निघते. आणि बाकी हे समांतर असलेला नाभीमधून जाऊन तो वक्र होतो, म्हणजे काय होतो, बेंड होतो, टिल्ट होतो. आणि ते दोन्ही किरण या ठिकाणी एकत्र येतात. आता या ठिकाणी एकत्र आल्यानंतर आपण काय म्हणणार की हा जो पॉइंट आहे, हा या पॉइंटचा काय इमेज आहे. ही आणि ही ऑब्जेक्टची पॉइंट आणि हा प्रतिमेचा पॉइंट म्हणजे इमेजचा पॉइंट. तर ऑब्जेक्ट
ची प्रतिमा या ठिकाणी अशी तयार होईल, म्हणजे उलट प्रतिमा तयार होईल. तर या प्रतिमेला आपण डिस्क्राईब कसं करू? या प्रतिमेला आपण 3 नावाने डिस्क्राईब करतो. वास्तव, ठीक आहे, मग उलट आणि मोठी. उलट का म्हटलं? कारण लेन्स समोर वस्तू अशी होती आणि लेन्सच्या मागे जी प्रतिमा तयार झाली ती अशी तयार झाली, तर उलट झाली प्रतिमा. दुसरं काय? प्रतिमा मोठी झाली. मोठी म्हणजे साईज वाढली. इथे बघा साईज हा आहे विद्यार्थ्यांना, आणि इथे बघा साईज वाढलेला आहे, तर प्रतिमा मोठी झाली. पण जो पहिला पॉईंट होता की प्रतिमा जी आहे ती काय? वास्तव आहे. तर वास्तव प्रतिमा म्हणजे काय हे आपल्याला पाहायचं होतं. तर वास्तव प्रतिमेबद्दल आपण बोलत होतो. वास्तव म्हणजे रिअल. रिअल प्रतिमा कोणती प्रतिमा असते? की जी प्रतिमा आपण पडद्यावर घेऊ शकतो. पडद्यावर म्हणजे स्क्रीनवर. आता काय होतं ना, इकडे ऑब्जेक्ट आहे, इकडे लेन्स आहे, आणि याची प्रतिमा इकडे कुठेतरी तयार होणार आहे. पण मला माहीत तर पाहिजे मला स्क्रीन कुठे लावायची. मग स्क्रीन लावायची कुठे? असं नसते ना की आपण जसा सिनेमा बघायला प्रोजेक्टरचा वापर करत होतो, आता सगळं डिजिटल आहे, आता दुसऱ्या पद्धतीने टेलिकास्ट होतो सिनेमा, ओके. पण अगोदरच्या काळात हे प्रोजेक्टर्स राहायचे. या प्रोजेक्टर्समध्ये असे रील्स राहायचे. ते एका पर्टिक्युलर डिस्टन्स पडद्यापासून काही पर्टिक्युलर डिस्टन्सवर ठेवले जायचे. इथून जेव्हा प्रोजेक्टर सुरू केला जायचा तर इथे रील जायची, मूव्ह व्हायची, आणि इथे एक अशी असेंब्ली होती की भरपूर फोकसवाला लाईट होतं, आणि त्यामध्ये फिल्म अशी क्रॉस व्हायची लेन्सच्या मागून किंवा समोर, आणि मग ती जे फिल्म क्रॉस होत होती तर त्या फिल्मवर बनलेल्या पिक्चर्सची धावती प्रतिमा आपल्याला इथे मिळायची पडद्यावर. तर या लेन्सने या रीलमधल्या जे छोटे छोटे पिक्चर्स होते त्यांना एनलार्ज करून पडद्यावर दाखवलं. तर याच्याने आपण काय म्हणू की या लेन्सने या वस्तूची प्रतिमा इथे तयार करून दाखवली है ना. म्हणजे ऑब्जेक्टची प्रतिमा इथे तयार झाली, आणि ही प्रतिमा काय? वास्तव आहे. वास्तव याच्यासाठी म्हणतोय कारण ही प्रतिमा जी दिसते आपल्याला, ही प्रतिमा आपण काय केली? स्क्रीनवर घेतली. स्क्रीनवर घेऊ शकलो. पडद्यावरच दिसते ना आपल्याला. तर आम्हाला स्क्रीन कुठे लावायचं आहे माहीत पाहिजे. तर मग स्क्रीन लावायचं कुठे? तर आता जिथे हे बघा ही वस्तू होती आणि याची प्रतिमा इकडे तयार झाली, तर ज्या ठिकाणी हे अपवर्तित किरण येऊन एकमेकांना छेदतात, एकमेकांना एकत्रित कट करतात, तोच बिंदू काय असतो? असा बिंदू असतो की ज्या ठिकाणी आम्हाला स्क्रीन लावायची. म्हणजे इथे तुम्ही स्क्रीन लावाल तर बरोबर या वस्तूची इथे तुम्हाला प्रतिमा तयार झालेली दिसेल. ठीक आहे. तर स्क्रीन लावण्यासाठी आपल्याला हा बिंदू माहीत पाहिजे की जिथे अपवर्तित किरण येऊन मिळत आहेत. ठीक आहे ना. जेव्हा आम्हाला माहिती होईल तेव्हा इथे स्क्रीन लावतो प्रतिमा दिसेल. म्हणजे काय? हा बिंदू इम्पॉर्टंट आहे. हा जर बिंदू सापडतोय आपल्याला किंवा हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन सापडतोय तर आपण प्रतिमेला पडद्यावर घेऊ शकतो. आणि प्रतिमा पडद्यावर घेऊ शकलो तर ती प्रतिमा कोणती राहील? वास्तव राहील. म्हणजे काय? रिअल राहील. पण आता हीच गोष्ट सपाट आरशाच्या बाबतीत बघा. सपाट आरशामध्ये काय होते? मी ही फिगर पुन्हा काढतो विद्यार्थ्यांना. सपाट आरशामध्ये, सपाट आरसा म्हणजे प्लेन मिरर, हा परावर्तनाचं उदाहरण आहे. तर सपोज करा हा एक सपाट आरसा, याच्या मागे सिल्वर ऑक्साईडची कोटिंग आहे. ओके. आता एक व्यक्ती सपोज करा इथे उभा आहे. जसं इथे एकाच बिंदूतून घेतलं होतं आपण घेऊन याच्या चेहऱ्यावरून 2 किरण पडताना दाखवू आपण. एक किरण चालला सरळ असा गेला, समांतर पाठवलं है ना, समांतर पाठवलं. आता इथे बघा सरफेस सरळ आहे, प्लेन आहे. तर जसा किरण गेला तसाच किरण काय परत येईल, असा जाईल परत वापस येईल. तो आरपार जाणार नाही याच्यासारखं, कारण हे काय मिरर परावर्तनाचाच गुणधर्म दाखवेल. तोच किरण परत येईल आणि असा जातोय असं समजा. म्हणजे याचा जो परावर्तित किरण आहे, हा परावर्तित किरण सरळ गेला तर तो सरळच वापस जाईल. आता दुसरा एक किरण घेऊ, याच बिंदूमधून घेऊ. तर एक किरण असा जातोय. आता हा जेव्हा या परावर्तनशील भागावर पडेल तेव्हा तो परावर्तित होऊन असा मूव्ह होईल. ठीक आहे. म्हणजे आम्हाला दिसते एक किरण जो समांतर घेतला तो सरळ रेषेत मागच्या बाजूला चालला, आणि एक किरण जो आम्ही दुसऱ्या अँगलने घेतला तो असा चालला. आता विद्यार्थ्यांनो या 2 किरणांना पहा, हे आरशावर पडून परत येत आहेत.
काय हे दोन किरणं कुठंतरी जाऊन भेटतील का एकमेकांना? भेटणं शक्यच नाही आहे. यांचं भेटणं शक्य नाही आहे. मग शक्य नाही म्हणजे काय? बाहेर निघालेले परावर्तित किरणं आहेत जे एकत्र आले असते तर आपल्याला असा एक पॉईंट मिळाला असता, पण इथे आम्हाला तो पॉईंट मिळणार नाही आहे. म्हणजे याचा अर्थ काय की आम्ही इथे स्क्रीन कुठं लावावी हेच कळणार नाही. आणि आपण याची प्रतिमा, या आरशाद्वारे तयार केलेली प्रतिमा आम्ही काय करू? स्क्रीनवर घेऊ शकणार नाही. स्क्रीनवर नाही घेऊ शकणार तर जर स्क्रीनवर घेऊ शकलो तर वास्तव प्रतिमा असते. आता स्क्रीनवर नाही घेऊ शकत तर ती प्रतिमा काय होऊन जाईल? अवास्तव होऊन जाईल. ओके, म्हणजे सपाट आरशाद्वारे तयार झालेल्या प्रतिमा काय असतात? अवास्तव असतात. आपण त्यांना स्क्रीनवर घेऊ शकत नाही. आय होप आता कळलं असेल तुम्हाला. ज्यांनाही कळलं नव्हतं एकदा रिप्लाय करा विद्यार्थ्यांनो. हॅव यू अंडरस्टूड नाव? आता आपण वक्र गोलाकार आरसे पाहू. तर तुम्ही कधी असे फेअरमध्ये वगैरे गेले असाल है ना? हसवणारे आरसे बघितले असतील तुम्ही लोकांनी है ना? म्हणजे आपण त्या आरशांमध्ये आरशांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो. आपली प्रतिमा तिथे दिसते. प्रतिमा पाहिल्यावर आपल्याला दिसते की त्या प्रतिमा काहीशा आपण कुठे लठ्ठ दिसतो, कुठे बारीक दिसतो है ना? वेगवेगळ्या आकाराचे चित्राचे आपले चेहरे बनतात. हे जे प्रतिमा दाखवणारे आरसे असतात हे आरसे म्हणजे काय? त्यांना आपण म्हणतो वक्र गोलाकार आरसे. वक्र गोलाकार आरसे, त्याला आपण म्हणतो कर्व्ड मिरर्स. तर वक्र गोलाकार आरसे किंवा कर्व्ड मिरर्स किंवा कर्व्ड स्पेरिकल मिरर्स पण म्हणतो, हे दोन प्रकारचे असतात. तर कसं? सपोज करा हा एक गोल आहे, काचेचा गोल आहे. ठीक आहे. या काचेच्या गोलाचा हा भाग आपण कट केला, एवढा भाग. ठीक आहे. एवढा भाग काचेच्या गोलाचा कट केला आणि हा कट केलेला भाग आपण असा आणला. ओके. आणि हे समजा त्याची हा अक्ष आहे. ठीक आहे. आणि सिल्वर ऑक्साईडची कोटिंग मागच्या बाजूने लावली. सिल्वर ऑक्साईडची कोटिंग मागच्या बाजूला लावली. म्हणजे हा आरसा कसा समजायचा की या काचेच्या गोल्यामधनं आपण हा भाग असा शिर कापला. कापल्यानंतर मागच्या बाजूला काय केलं? सिल्वर ऑक्साईडची कोटिंग लावली या बाजूला. आणि आता रिफ्लॅक्टिंग सरफेस म्हणजे परावर्तनशील भाग कोणता आहे? तर हा असा खोलगट भाग परावर्तनशील. खोलगट भाग म्हणजे आपण या आरशामध्ये पाहायचं राहील तर असं पाहू, असं नाही, असं. ठीक आहे. असा जो आरसा असतो त्याला आपण म्हणतो अंतर्वक्र आरसा. म्हणजे काय? याला म्हणतो आपण कॉन्केव्ह मिरर. कॉन्केव्ह मिरर. ठीक आहे. कॉन्केव्ह का म्हटलं? अंतर्वक्र का म्हटलं? कारण आतल्या बाजूने असा खोल गेलेला आहे ना, म्हणून याला काय म्हणतो आपण? अंतर्वक्र आरसा. आता इथे जे कॉन्केव्ह मिरर आहेत हे बघा, येणारा प्रकाश किरण, यांच्यावर येणारा प्रकाश किरण इथे पडेल आणि तो परावर्तित होऊन इकडे जाईल. ठीक आहे. परावर्तित होऊन असा इथे गेला, जो समांतर प्रकाश किरण होता. असाच एक आपण दुसरा प्रकाश किरण काढू. हा असा गेला आणि हा परावर्तित होऊन असा निघाला. ठीक आहे. तर आपल्याला दिसेल की जितकेही समांतर किरण आपण पाठवू ते सगळेचे सगळे समांतर किरण काय होतील? परावर्तनशील भागावर टक्कर देतील, म्हणजे तिथे जाऊन पडतील आणि मग परावर्तित होऊन बाउन्स बॅक होतील आणि हे पर्टिक्युलरली एका बिंदूमधनं जातील. या बिंदूला आपण काय म्हणू? एफ म्हणू. एफ म्हणजे काय? तर
एफ म्हणजे नाभी, या गोलीय आरशाची नाभी. आणि इथपासून हा या बिंदूपर्यंत जे अंतर राहील त्याला आपण काय म्हणणार, स्मॉल एफ म्हणजे नाभी अंतर. एफ काय विद्यार्थ्यांनो, एफ आहे नाभी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये फोकस म्हणतो. आणि छोटा एफ जो आहे त्याला आपण म्हणतो नाभी अंतर, इंग्लिशमध्ये फोकल लेंथ. ठीक आहे. पण जर समजा आपण हा भाग न घेता, सपोज करा मी हा भाग कट केला असता, तर मग आपला आरसा असा दिसला असता विद्यार्थ्यांना, है ना. हा पोर्शन कट केल्यानंतर असा दिसला असता. आणि आता परावर्तनशील भाग हा ठेवला असता आणि इकडे सिल्वर ऑक्साईडची कोटिंग लावली असती. आणि आता असा आपण काय केला असता विद्यार्थ्यांनो, ऍक्सिस काढली असते. आता इथे बघा, परत हा जो आहे ना, हा गोलीय भागाचा असा भाग घेतला आणि आपण असं पाहतोय, इथे सिल्वर ऑक्साईडची कोटिंग आहे, म्हणजे जेव्हा आपण बघू याला या स्टाईलने बघू. हा मिरर कसा होता, असा बघण्यासाठी होता. हा मिरर कसा आहे, असा बघण्यासाठी. ओके. आता इथे आपल्याला दिसेल की जर एखाद्या वस्तूवरून प्रकाश किरण येत आहे आणि ते प्रकाश किरण या अक्षाला समांतर जात आहे, तर जे जेव्हा इथे टच करतील आणि परावर्तनशील भाग असल्यामुळे काय होईल, इथून हे या दिशेने रिफ्लेक्ट होते. ठीक आहे. तसाच मी एक दुसरा किरण घेतो, दुसरा किरण असा, हा सुद्धा समांतर किरण आहे, इथे परावर्तनशील भागावर पडला आणि हा किरण सुद्धा काय होईल, असा रिफ्लेक्ट होईल, है ना. आता इथे जशा आपल्याला नाभी मिळाली, तर ही नाभी इथेही काढावं लागेल. नाभी आपण कशी काढतो, फोकस कसा का मिळवतो, तर फोकस मिळवण्याचा एकच टाईप आहे की जे परावर्तनशील भागावरून पडल्यानंतर जे किरण निघाले ते कुठे एकत्र आले ते पाहिजे. हे दोन किरण असे गेले होते, इथे टक्कर मारून या ठिकाणी एकत्र आले. आता इथे हे दोन किरण बाहेरच्या दिशेने वळलेले आहेत, हे एकमेकांपासून दूर आहे, तर हे किरण काही जाऊ शकणार नाही, हे किरण काही एकमेकांना भेटू शकणार नाही. पण आम्हाला नाभी तर हवी आहे ना, तर ही नाभी कशी मिळवतो आपण, यांना बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये काय करतो, एक्सटेंड करून देतो. हे जे किरण आहेत यांना बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये आपण ठीक आहे, थोडंसं सरळ करूया. आता जे परावर्तित प्रकाश किरण आहेत ते मागच्या बाजूला काय होत आहेत, एकत्र येत आहेत. तर म्हणून हे एफ होईल या आरशाची काय नाभी, आणि हे जे अंतर राहील इथपासून इथपर्यंत हे राहील या आरशाचे नाभीय अंतर. मग आता हा जर अंतर्वक्र आरसा आहे, कॉन्केव्ह मिरर आहे, तर मग याला काय म्हणायचं, याला आपण म्हणूया बहिर्वक्र आरसा. बहिर्वक्र आरसा यालाच इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, कॉन्व्हेक्स मिरर म्हणतो. आणि हे दोन्ही मिरर आपल्या आयुष्यामध्ये खूप व्यवस्थितपणे आपण वापरतो, खूप मोठ्या लेवलवर आपण यांचा यूज करतो. आता थोडंसं बघा तुम्ही, थोडं आपल्याला दिसून येईल की हा जो अंतर्वक्र आरसा आहे म्हणजे कॉन्केव्ह मिरर आहे, याच्यामध्ये जे परावर्तित किरण आले, रिफ्लॅक्टेड रेज जे आले, हे जे रेज आहेत ना हे बाहेर आले, टक्कर मारून बाहेर नाही म्हणतायत, हे याला रिफ्लॅक्ट होऊन परत आले, तर हे एका ठिकाणी एकत्र आले. तर मग एका ठिकाणी एकत्र आले तर त्या घटनेला आपण काय म्हणतो, त्या घटनेला आपण म्हणतो अभिसरण झालं. म्हणजे काय झालं, कॉन्व्हर्जन्स झालं. म्हणजे अंतर्वक्र आरसा काय करून देतो, अंतर्वक्र आरसा परावर्तित किरणांना
परावर्तित किरणांना अभिसारित करतो, अभिसरण घडवून आणतो, म्हणजे कॉन्व्हर्जन्स घडवून आणतो. सगळे निघालेले किरण काय होतात, एकत्र येतात. पण हा जो आरसा आहे, बहिर्वक्र आरसा, यामध्ये काय होते, यामध्ये परावर्तित किरण काय होत आहे, तर तुम्हाला दिसत आहे परावर्तित किरणाचे काय होत आहे, अपसरण होत आहे. अपसरण, अपसरण म्हणजे काय विद्यार्थ्यांनो, अपसरण म्हणजे एकमेकांपासून दूर चाललं, त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, डायव्हर्जन्स म्हणतो. डायव्हर्जन्स म्हणतो. तर मग हा गुणधर्म या आरशामध्ये दिसतो आणि हा या आरशामध्ये कॉन्व्हर्जन्सचा गुणधर्म. तर हे थोडक्यात गोलीय आरसे आहेत. तर विद्यार्थ्यांनो, येस, हॅव यू अंडरस्टूड? गोलीय आरसे थोडक्यात समजून आले तुम्हाला? रिप्लाय करा किंवा क्वेश्चन विचारा. पोल आपण याला म्हणतो, हा जो आहे ना, याला पोल म्हणतो. ठीक आहे ना? व्हेरी गुड. हा, युजेसवर येऊ. थोडं आणखी 2-3 गोष्टी सांगू द्या मला, मग मी तुम्हाला युजेस सांगतो त्याचे. कारण ते प्रतिमा कशा तयार करतात ते एकदा माहीत झालं आपल्याला की युजेस पण सांगता येते. ठीक आहे. तर अंतर्वक्र, बहिर्वक्र आरसे आपल्याला कळले. आता बघूया आरशाचे सूत्र. आरशाचे सूत्र आरशाचे सूत्र पाहूया आपण. आता आरशाचे सूत्र म्हणजे कसं, तर मी एक उदाहरण घेतो. सपोज करा आपण घेऊया एक बहिर्वक्र आरसा घेऊया. हा बहिर्वक्र आरसा, याची ही प्रकाशीय अक्ष, ओके, प्रकाशीय अक्ष. सपोज करा एक वस्तू मी इथे ठेवतोय, ही वस्तू आहे. प्रकाश किरण पडताय, प्रकाश किरण पडल्यानंतर सपोज करा त्याची प्रतिमा आम्हाला इथे मिळते. ही आहे प्रतिमा. प्रतिमा म्हणजे इमेज. मी वस्तूला नाव देतो AB आणि हे आहे A डॅश B डॅश. AB आणि A डॅश B डॅश. आता हा जर पोल आहे आणि समजा इथे कुठेतरी याचा हा फोकस आहे, तर हा इथपासून इथपर्यंत अंतर काय होईल, F राहील विद्यार्थ्यांनी, है ना. हा जो पोल म्हटला है ना, मध्यबिंदू कशाचा, आपल्या आरशाचा, त्या बिंदूपासून वस्तूचे जे अंतर असते म्हणजे हे अंतर, या अंतराला आपण काय म्हणतो, आपण म्हणतो U. U म्हणजे काय, वस्तूचे पोल, नाभीच्या पलीकडचा पोल म्हणजे हा समजायचा म्हणजे, ओके, याला पोल म्हणतो. नाभी ते पोल अंतर म्हणजे नाभी अंतर, वस्तूपासनं पोलचे अंतर म्हणजे वस्तूचे अंतर. हे U म्हणजे आपण वस्तूचे अंतर घेऊ. आणि त्यानंतर ही जी प्रतिमा तयार झाली, या प्रतिमेचे पोल पासूनचे अंतर, हे आहे प्रतिमेचे अंतर. तर या प्रतिमेचा अंतर V, वस्तूचे अंतर U आणि नाभीय अंतर F, हे सगळे आपण पोल पासनं ओढलेले आहे. तर जेव्हा आपल्याला असं दिसून पडते त्यावेळेस आरशाचे सूत्र काय बनते, आपण आरशाचे सूत्र लिहू, म्हणजे मिरर फॉर्म्युला. ते आहे
1/u प्लस 1/v इज इक्वल्स टू 1/f. विद्यार्थ्यांना तुम्हाला आठवत असेल की असाच काहीचा फॉर्म्युला होता, त्याला आपण लेन्स फॉर्म्युला म्हणालो होतो. तो फॉर्म्युला आठवत असेल, तो होता 1/v मायनस 1/u इक्वल्स टू 1/f. तिथे v आणि u मध्ये 1/v आणि 1/u मध्ये मायनस होतं, इथे 1/v आणि 1/u मध्ये काय प्लस आहे. ओके, हा फॉर्म्युला सुद्धा काय केला आहे विद्यार्थ्यांनो, डिराईव्ह केलेला आहे. डिराईव्ह म्हणजे काय, याला प्रूफ केलेलं आहे, पण आपल्याला प्रूफशी घेणं देणं नाही, आपल्याला फक्त न्यूमरिकलसाठी फॉर्म्युले लर्न करून ठेवायचे. हे झालं. तर हा मिरर फॉर्म्युला. याच्यामध्ये विशालनाचं सूत्र आहे. विशालन म्हणजे काय, सपोज करा हा ए बी जी वस्तू आहे, हिची उंची आहे h1 आणि हे जी उंची आहे याला म्हणू आपण h2. तर h1 आणि h2 ला मिळून एक विशालन बनते, म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये आपण मॅग्निफिकेशन म्हणतो. m चा फॉर्म्युला काय येतो विद्यार्थ्यांनो, h2/h1. तोच फॉर्म्युला आहे जो भिंगासाठी वापरला होता, किंवा यालाच आपण दुसऱ्या स्टाईलने असे लिहितो इज इक्वल्स टू v/u. हे आपलं काय आहे, मॅग्निफिकेशन. हे मॅग्निफिकेशन आहे. चला सांगा, हे दोन फॉर्म्युले कळले. मोसमीचा प्रश्न आहे, सर कॉन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्स लेन्सच्या कॅपॅसिटीवर अवलंबून राहणार का? बिलकुल बिलकुल बिलकुल. बघा, जी लेन्स आहे, मोसमी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो मी. हां, थांबा एक मिनिट, मला मोसमीच्या प्रश्नाचं उत्तर देतो. मोसमी एक मिनिट थांबा, पहिले मला सांगा, हे कळलं का तुम्हाला? मग मी हे रब करून तिथे समजवतो. हॅव यू अंडरस्टूड धिस मिरर फॉर्म्युला अँड मॅग्निफिकेशन? हे कळून आलं का? बोर्डवर जितकं आहे त्याच्यात काही डाऊट असेल तर सांगा. बघा, व्हेरी गुड व्हेरी गुड. ॲक्च्युली काय आहे मोसमी, की लेन्स जी असते ना, ती लेन्स चांगली की खराब, या लेन्सकडे काम असते, एक वर्क आहे त्या लेन्स करायचं. लेन्सला एकतर कॉन्व्हर्जन्स घडवून आणायचं असते, जसं आपला हे कॉन्व्हेक्स लेन्स करते, किंवा जर ती कॉन्केव्ह लेन्स असेल तर तिचं काम आहे त्या लेन्सचं, तिला काय करून घ्यायचं आहे, डायव्हर्जन्स घडवून आणायचं. ओके, हे दोनच काम. जितका कॉन्व्हर्जन्स जास्त करू शकेल तेवढी लेन्स पॉवरफुल होते. म्हणजे कसं, सपोज करा आता ही एक लेन्स आहे, ही लेन्स आहे ज्याचा फोकस इथे बनतो. इथे आपण लेन्स पाहिला तर याचा फोकस इथे बनतोय. आता सपोज करा, जर ही लेन्स हा फोकस इकडे बनवत असती, म्हणजे फोकस जवळ आला. फोकस जवळ कसा येईल, तर या दोन्ही रेसचा आणखी जास्त कॉन्व्हर्जन्स आहे ना. कॉन्व्हर्जन्स जास्ती झालं म्हणजे फोकस इथून इथे शिफ्ट झाला, तर म्हणजे लेन्सचा पॉवर वाढला. तर फोकस जितका जवळ शिफ्ट होईल लेन्सच्या, तेवढं त्या लेन्सने कॉन्व्हर्जन्स जास्ती केला, आणि कॉन्व्हर्जन्स जास्ती झाला म्हणजे ती लेन्स पॉवरफुल झाली. इथे तसंच आहे. जर हा फोकस सपोज इकडे असता, म्हणजे हे जे दोन रेज आहेत ना, हे असे डायव्हर्ज असते, जास्ती डायव्हर्जन करू शकले असते. तर जास्त डायव्हर्जन्स केला म्हणजे फोकस काय येईल, लेन्सचा जवळ येईल, आणि लेन्सने जास्ती डायव्हर्जन्स केलं म्हणून लेन्स पॉवरफुल आहे असं आपण म्हणू. आणि तसंही आपल्याला माहित आहे, लेन्सच्या पॉवरचा फॉर्म्युला काय घेतला होता आपण,
1/f. म्हणजे फोकल लेंथ जितकी वाढेल तितका पॉवर काय होईल, कमी होईल. दुसऱ्या भाषेत जितकी फोकल लेंथ कमी होईल तितका पॉवर काय होत जाईल, वाढत जाईल. हे तुम्हाला कळते ना, यांच्यामध्ये रिलेशनशिप काय, इनव्हर्स आहे. फोकल लेंथ म्हणजे हे है ना, पहिले बघा ही फोकल लेंथ होती, आता फोकल लेंथ कमी झाली म्हणजे पॉवर काय झाला, वाढली. तर लेन्सच्या कॉन्व्हर्जिंग आणि डायव्हर्जिंग या क्वालिटीमुळेच आपण त्याची पॉवर डिसाईड करू शकतो किंवा लेन्स चांगली आहे की खराब आहे सांगू शकतो. येस मिररमध्ये मॅग्निफिकेशन रेशो नेगेटिव्ह असते ना सर. हो मिररमध्ये मॅग्निफिकेशन रेशो नेगेटिव्ह असते. नेगेटिव्ह आपण ॲक्च्युली तसं नाही म्हणू शकत. मी तुम्हाला ते न्यूमरिकलमध्ये सांगितलं. ते डिपेंड कसं करते की हा जो इथे ज्या क्वांटिटीज आहे या क्वांटिटीज आपण जर VU घेतलं तर ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह घ्यावे लागतात. मी तुम्हाला सांगितलं ना की आम्ही जेव्हा कार्टेशियन सिस्टम वापरतो तर तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला सांगितलं आहे उजवीकडे जाताना पॉझिटिव्ह, डावीकडे जाताना नेगेटिव्ह, वरती जाताना पॉझिटिव्ह, खाली येताना नेगेटिव्ह है ना. आता जेव्हा आम्ही हे सिस्टम साइन सिस्टम लक्षात ठेवून जो डेटा आम्हाला दिला राहील तो डेटा आपण जेव्हा वापरू विद्यार्थ्यांना त्यानंतर काय होईल की आपलं जे उत्तर येईल ते आपल्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे की नाही कळेल. म्हणजे आताच आपण तसं नाही करणार आहे ना, फॉर्म्युला डिक्लेअर नाही करून सोडणार. ते काय येते ते पाहू आपण. तुमचा पॉईंट रॉंग नाही आहे पण ते आपण प्रूफ करू. प्रूफ कसं करू, न्यूमरिकल्सच्या माध्यमातून. तर आपले उद्या न्यूमरिकल्स सुरू होणारच आहेत. तर ते न्यूमरिकल्स झाले की मग तुम्हाला ते कळून येईल. काही नाही 2-3 गणितं अशी आहेत की ज्याच्यामध्ये एकाच याच्यामध्ये पूर्ण लेन्स क्लिअर होऊन जाईल आणि पूर्ण तुमचं मिरर क्लिअर होऊन जाईल. तर वॉट नॉट टू वरी. ते पण मला तिथे सांगू द्या की आम्ही फिक्स नाही ठेवत मायनस साईन. आम्ही ते साईन का तसं घेतलं जाते आणि ते येते कसं ते आपण पाहूया. पण ते मी उद्या सांगेन कारण न्यूमरिकल्समध्ये. येस, एनी मोर क्वेश्चन्स स्टुडंट्स? आता आपण आरशाचे उपयोग बघू विद्यार्थी. आरशाचे उपयोग. आता हा जो आरसा असतो तर आपण सर्वात अगोदर पाहू कोणता, अंतर्वक्र आरशाचे उपयोग. अंतर्वक्र. अंतर्वक्र आरसा म्हणजे हा वाला रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. याचा फर्स्ट यूज आहे विद्यार्थ्यांनो, फर्स्ट की हा आपण काय करतो, हा आपण टॉर्च, हेडलाइट्स, फ्लड लाईट्स यामध्ये यूज करतो. आता तुम्हाला असं का करतो तर बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. तुम्ही तुमच्या एरियामध्ये तुम्ही भाजी मार्केटमध्ये जर जात असाल रात्रीच्या वेळेस तर तुम्हाला काहीसं असं सीन दिसत असेल. ठीक आहे, हा समजा एक भाजीवाला आहे, तो बसला आहे, त्याच्यासमोर अशी भाजीचं इथे ठेवलेलं आहे सामान. याच्या बाजूला एक असा रॉड आहे आणि त्या रॉडवर असा एक आरसा बांधलेला आहे. सपाट आरसाच असतो तो. आणि त्या आरशाच्या खाली एक असा CFL लागलेला दिसतो. असा सीन तुम्ही पाहिला आहे का? भाजीवाला भाजी विकायसाठी बसलेला आहे, त्याच्या बाजूला रॉड आहे, बॅटरी आहे, एक आरसा आहे तिथे आणि तो आरसा आणि इथे असा फ्लड एक लाईट आहे CFL आहे आणि त्या भाजीवर प्रकाश पडतो. असा सीन पाहिला असेल तुम्ही? बिलकुल नक्कीच पाहिला असेल. हा काय करत आहे तर ॲक्च्युली हा काय करून राहिला आहे की या लाईटचा प्रकाश त्याला भाजीवर पाडायचा आहे. लाईट जेव्हा सुरू करतो, हा CFL सुरू करतो तर येणारा प्रकाश खालच्या दिशेने पडेल. पण जो प्रकाश वरच्या दिशेने जात होता तो वरच्या दिशेने जाणारा प्रकाश तर वेस्टेज होता कारण तिकडे त्याला थोडी ना प्रकाशमय करायचा आहे. तर त्याने काय केला,
इथे आरसा लावला. आरसा लावल्यामुळे काय झालं, सगळे रेज रिफ्लॅक्ट झाले आणि ते परत येऊन त्या भाज्यांवर पडाले. म्हणजे अगोदर 50% लाईट येत होता, आता 90% येईल, 95% है ना. पण पुष्कळसा लाईट काय होईल, डायव्हर्ट होईल इकडे तिकडे, है ना. त्याला कॉन्सन्ट्रेट करायचं इथे एवढ्या एरियामध्ये, पण तो लाईट मॅक्सिमम एरिया कव्हर करेल. तर असंच काहीसं टॉर्चेस आणि हेडलाईटमध्ये होतं. मला सांगा, जर एक सपोज करा हा टॉर्चमध्ये एक बल्ब लावला, असा एक जुनाट पद्धतीचा बल्ब लावला आणि हा टॉर्चचं ओपनिंग आहे असं समजा. ओके, तर आता काय होईल, लाईट इकडनं इकडे तर पडेल नो डाऊट, पण लाईट इकडे जाईल ना, आणि इकडे गेलेला लाईट काय राहील, वेस्टेज राहील. आम्हाला टॉर्चच्या आतमध्ये मागच्या बाजूला लाईट कशाला हवी आहे. मग अशा वेळेस आपण काय करतो की आपण हा जो आरसा आहे, म्हणजे टॉर्चचा जो मागचा भाग असतो, त्या मागच्या भागाला तुम्ही बघा नेहमी अशा सरफेसमध्ये ठेवतात आणि हा सरफेस याच्याशी मॅच करतो, स्पेरिकल सरफेस. ओके, आणि काय करतात, हा जर लेन्स आहे, लेन्स म्हणतो, हा जो आरसा आहे, रिफ्लॅक्टिंग सरफेस आहे, ती याची कुठे ना कुठे नाभी तर असेलच. समजा हा फोकस आहे, तर अगदी नाभीवर काय करतात, बल्ब ठेवतात. ठीक आहे, नाभीवर बल्ब ठेवतात. आता काय होते, हा बल्ब जो आहे, जो काही बल्ब असेल, हा सगळ्या डायरेक्शननी प्रकाश देईल. हा समोरच्या डायरेक्शनने देईलच नो डाऊट, पण मागच्या डायरेक्शननी प्रकाश देईल आणि नाभीमधनं निघालेले प्रकाश किरण काय होतील, सरळ रेषेत बाहेरच्या दिशेने पाठवले जातील. ओके, म्हणजे आपल्याला असं दिसेल की या गोलीय आरशाला, अंतर्वक्र आरशाला टॉर्चच्या मागच्या बाजूला वापरून आपण जो वेस्ट होणारा प्रकाश होता, तो प्रकाशही आपण समोरच्या दिशेने पाठवला. म्हणजे आता जो प्रकाशाचा जो बीम मिळेल आपल्याला बाहेर निघणारा, तो जास्त पॉवरफुल आहे. ठीक आहे, हीच गोष्ट आपण कुठे करतो विद्यार्थ्यांनो, हीच गोष्ट आपण कारच्या, गाडींच्या हेडलाईटमध्ये करतो. तुम्ही आजकाल कार जी असते ना, त्यांचे हेडलाईट्स आपण इझिली पाहू शकतो. सकाळच्या वेळेस तुम्ही कारचे हेडलाईट्स पहा आणि त्याच्या मागचे सरफेसेस पहा. आता आरसा म्हटला म्हणजे एकदम आरसासारखं नाही दिसणार, पण तिथे खूप हेवी, चांगल्या क्वालिटीचा रिफ्लॅक्टिंग सरफेस असते, परावर्तनशील भाग असते. हा जो भाग असतो ना, की जो लाईटचा बीम मागच्या बाजूला जाणार आहे, तो सुद्धा काय होतो, पुढच्या बाजूने प्रोजेक्ट होतो. तर हे सपाट आरशाने केलं भाजीवाल्याने. आपण टॉर्चेस किंवा कारचे, गाडीचे लाईट्स किंवा विद्यार्थ्यांना फ्लड लाईट्स तुम्हाला माहिती असतील. फ्लड लाईट्स आपण मॅचेसच्या वेळेस वगैरे पाहतो, जे खूप उंचावर लावले जातात आणि त्या फ्लड लाईट्समध्येही मागच्या बाजूला एकाच बोर्डवर खूप सारे लाईट्स असतात आणि प्रत्येक लाईट्सला मागच्या बाजूने एक रिफ्लॅक्टिंग सरफेस असते. म्हणजे जो लाईट मागच्या बाजूने जात होता, तो सगळ्याचा सगळा काय होतो, समोरच्या बाजूने पडतो. तेव्हा आपण म्हणतो की ते फ्लड लाईट्स आहे. गॉट इट, हा यूज कळला. सोलर उपकरणांमध्ये यांचा वापर केला जातो. सोलर उपकरणांमध्ये काय होते, तर बघा, तुम्हाला आठवते की तुम्ही लहानपणी एक नक्की काम केलं असेल. तुम्ही असा एक मॅग्निफिकेशन ग्लास आणला असेल आणि या ग्लासने तुम्ही नक्की एकदा तरी लहानपणी एक कागद तर जाळला असेल. प्रत्येक विद्यार्थी करतो, सर्वांनी केला, मी पण केला. आता बघा, मे महिन्याच्या दुपारी जर आपण एक कागद घेऊन दिवसभर उन्हात उभे राहिलो, तर तो कागद जळतो का, तर तो कागद जळत नाही. जळत याच्यासाठी नाही, कारण काय होतं की सूर्याचे जे प्रकाश किरण आहेत ना, हे सूर्याची जी ऊर्जा आहे, ही ऊर्जा आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात मिळते. म्हणून सूर्याची उष्णता एकाच ठिकाणी खूप पडताना दिसत नाही, है ना. आपण बाहेर फिरतो उन्हाळ्याच्या दिवसात. मग आपण काय करतो की एक तो कागद असेल सपोज करा, आणि मग त्याच्यासमोर आपण हा भिंग घेऊन येतो. सूर्याचे प्रकाश किरण आपल्या असे पडतात आणि मग आपण काय इथून ते अपवर्तित होऊन एका ठिकाणी एकत्र येतात.
म्हणजे जितकेही किरण आहेत सगळे काय होतात या ठिकाणी एकत्र येतात. म्हणजे आपण सूर्याच्या एवढ्या बीमला कॉन्सन्ट्रेट करून फोकसवर त्याची सगळी ऊर्जा केंद्रित केली. म्हणजे एवढ्या पोर्शनमधून येणारी ऊर्जा आपण एका बिंदूत केंद्रित केली आणि तो बिंदू काय असतो, फोकस असतो. तो बिंदू फोकस असतो. तर या फोकसवर मग काही वेळाने आपल्याला आग लागताना दिसेल. आग लागताना दिसेल. ठीक आहे. तर मला हे सांगायचं होतं की सूर्याची जी ऊर्जा आपल्याला मिळते ती फार विखुरलेल्या स्वरूपात मिळते. जर ती सूर्याची ऊर्जा आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड स्वरूपात पाहिजे तर आपल्याला येणाऱ्या प्रकाश किरणांना काय करावं लागेल, एकत्र करावं लागेल. आता हे इथे तर लेन्सनी केलं, पण आपण हेच काम आरशाद्वारे करू शकतो. तर आरशाद्वारे कसे करणार विद्यार्थ्यांनो, आरशाद्वारे आपण या पद्धतीने करू शकतो है ना. आरशाद्वारे हा तो आपला आरसा असेल, अंतर्वक्र आरसा. सूर्याची जे प्रकाश किरण आहेत ते सगळे प्रकाश किरण आपण काय करणार, समांतर पाठवू. ॲक्च्युली सूर्याची किरण समांतरच येतील आपल्यापर्यंत. हे समांतर आलेले किरण यांच्यामध्ये विखुरलेलेपणा आहे ना. आता यांना आपल्याला काय करायचं आहे, एकत्रित करून कॉन्सन्ट्रेट करायचं. तर आपण या किरणांना या अंतर्वक्र आरशावर पाडू आणि हे सगळे किरण जेव्हा रिफ्लॅक्ट होतील तर रिफ्लॅक्ट झाल्यानंतर यांचे गुणधर्म तुम्हाला माहीतच आहे. हे सगळे किरण काय होतात, एकाच बिंदूतून परावर्तित होऊन निघतात आणि तो एकच बिंदू म्हणजे काय, फोकस. तर असं समजू की सौर उपकरणांमध्ये आपल्याला जेव्हा सूर्याची ऊर्जा एकत्र करायची असते तर आपण अंतर्वक्र आरशाचा वापर करू शकतो. अंतर्वक्र आरशाचा वापर करू शकतो. ठीक आहे. दुसरं, हा जो दंतवैद्यक असतो म्हणजे डेंटिस्ट असतो, या डेंटिस्टचे आरसे सुद्धा काय असतात, अंतर्वक्र आरसे असतात. आता का बरं याचे अंतर्वक्र आरसे असतात? डेंटिस्टचे आरसे तुम्ही असं पाहिले असेल, जर तुम्हाला लक्षात असेल तर हे आरसे काहीसे असे असतात. होते कसं विद्यार्थ्यांनो, डेंटिस्टला तोंडाच्या आतमध्ये कुठे दातांमध्ये खराबी आली आहे, कॅव्हिटी आली आहे का, कुठे कुठे काही प्रॉब्लेम झाले आहे का, झीज झाली आहे का दातांची, हे बघण्यासाठी त्याला आतमधला पोर्शन बघावा लागतो. आणि तो बघण्यासाठी तो काय करतो, ह्या आरशांचा वापर करतो. हे आरसे काय असतात की या आरशांमध्ये खासियत ही असते की हे वस्तूंची इमेज जी आहे ती एनलार्ज करून दाखवतात. वस्तूंची जी प्रतिमा आहे ती मोठी करून दाखवतात, एनलार्ज प्रतिमा दाखवतात. म्हणून दंतवैद्यक काय करतो, इथे आपल्याला ते तोंडाच्या आतमध्ये बघण्यासाठी या आरशांचा वापर करतो. तसंच जुन्या काळी जे लोक, आजकाल बघा, आजकाल हा फॅशन नाही आहे, पण अगोदरच्या काळी हा एक फॅशन होता. फॅशन कोणता होता विद्यार्थ्यांनो, की शेविंग जी आहे ती जनरली घरीच केली जायची. आजकाल तर शेविंगच नाही करत, म्हणजे फॅशनच आहे ती आजकाल. पण शेविंग जी आहे ते घरी केली जायची. आणि मग घरी आपल्याला जर व्यवस्थितपणे शेविंग करायची आहे, कुठेही केस नसायला पाहिजे आपल्याला, ते असे छोटे छोटे आरसे वापरले जायचे. हे असे छोटे आरसे पाहून असे फिरवायचे आणि त्या आरशामध्ये पाहायचे. तर इथला पोर्शन एनलार्ज होऊन दिसायचा, मोठा होऊन दिसायचा. आणि मग आपल्याला तिथे कुठे दाढी राहिली आहे का ते कळून यायचं. तर तो सुद्धा एक फॅशन होता. म्हणजे दंतवैद्यकीयचे आरसे, डेंटिस्टचे आरसे, दाढी करण्यासाठी वापरण्यात येणारे आरसे, हे सगळे आरसे काय आहेत, कोणते आहेत, अंतर्वक्र भिंग म्हणतो, अंतर्वक्र आरशाचाच उपयोग आहे. आता बहिर्वक्र आरशाचा उपयोग जो आहे, बहिर्वक्र, त्याचा एक खास उपयोग आहे विद्यार्थ्यांनो, जो आपल्या गाडीच्या बाबतीत दिसून पडतो. गाडी, बहिर्वक्र आरसा जो आहे हा आपण स्पेशली, याचा हा यूज तर बिलकुल तोंडपाठ ठेवून द्या तुम्ही लक्षात. ओके, आपण आपल्या गाडीच्या जे साईड मिरर असतात ना, रेअर व्ह्यूचे मिरर असतात, ते जे मिरर्स आहेत हे मिरर आपण बहिर्वक्र आरशाच्या स्वरूपात वापरतो. का वापरतो तर त्याचं कारण बघा. पहिली गोष्ट, आपण हे आरसे कशाला वापरतो गाड्यांमध्ये,
आरसे वापरण्याचं कारण हे असतं की त्या आरशामध्ये आपल्याला मागचं दिसायला पाहिजे. तर बरं किती दिसायला पाहिजे? प्रश्न एका विद्यार्थ्याने मला हाही प्रश्न विचारला होता की सर जर आपण तिथे सपाट आरसा वापरला तर चालणार नाही का गाड्यांमध्ये? बिलकुल चालू शकते. फक्त सपाट आरसा काय करेल की आम्हाला आमच्या मागचा जास्तीत जास्त व्ह्यू देणार नाही. आमच्या मागच्या बाजूला असलेल्या जो एरिया आम्हाला जे पाहायचा आहे त्याचा व्ह्यू जास्तीत जास्त देऊ शकणार नाही. पण हा बहिर्वक्र आरसा काय करतो? मागच्या बाजूचा मॅक्सिमम व्ह्यू आपल्याला आणून देतो, जास्तीत जास्त व्ह्यू आणून देतो, है ना. म्हणजे कसं की त्याची रचना अशीच असते ना. हा बघा, हा असा व्ह्यू आणतो. हा बहिर्वक्र आरसा आहे विद्यार्थ्यांना. तर हा असा व्ह्यू घेऊन येतो. आता हे अक्ष आहे, नो डाऊट, हे असे पडून असे जातात, है ना. याचा फोकस पाहाल तुम्ही तिकडे कुठेतरी येईल. तर हे जर प्रकाश किरण आपण असे पाठवले तर हे सगळे प्रकाश किरण काय होतात? एकत्र होताना दिसतात. ओके. तर म्हणायचं हे आहे की हा बहिर्वक्र आरसा मॅक्सिमम व्ह्यू समोर आणून आपल्याला दाखवतो. आता याच्यात प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा की एकच प्रॉब्लेम आहे की आपल्याला डिस्टन्स नाही कळू दे. म्हणजे सपोज करा मागे बस येताना दिसते, ती बसची इमेज आपल्याला पूर्णपणे दिसेल की बस येत आहे, त्याच्या आजूबाजूचे काय आहे सगळं माहिती पडेल. फक्त ती बस ॲक्च्युली आपल्यापासून किती अंतरावर आहे ते अंतर ते ॲक्झॅक्ट आपण काढू नाही शकत. होते कसं की आपण जेव्हा आरशामध्ये बघतो मागे बस आहे तर ते बस ॲक्च्युली जवळ असते आणि त्या आरशामध्ये थोडीशी दूर वाटते. तर म्हणून तिथे नेहमी एक सेंटेन्स लिहिलेला असतो, ऑब्जेक्ट इज क्लोजर दॅन इट अपियर्स, असं काहीतरी एक सेंटेन्स असतो. त्या सेंटेन्सचा अर्थ काय की तुम्ही आरशामध्ये, गाडीच्या आरशामध्ये जी इमेज बघताय ती इमेज काय आहे, तुम्हाला इथे जेवढी दूर वाटते तेवढी ती दूर आहे नाही, ॲक्च्युली ते जवळ आहे. म्हणून आरशामध्ये बघितल्यानंतर सुद्धा एकदा मागे इमेजचा डिस्टन्स पाहण्याचा प्रयत्न करून घ्या. ओके. आणि दुसरी याच्यातली एक खास गोष्ट आहे की हे जे आरसे आहेत हे आरसे इमेज आमची कशी निर्माण करून देतात? ते इमेज ॲज इट इज सरळच निर्माण करतात, है ना. अंतर्वक्र आरशामध्ये काय असते? इमेजेस मोठी मिळते आणि उलट पण मिळते. पण इथे काय असते? इमेज आम्हाला लहान मिळते. कारण बघा ना, बस मोठी असते ना आम्हाला छोटीशी बस दिसते. इमेज लहान असते पण आम्हाला काय मिळत राहते? ती सरळ मिळते. तर याच्यामुळे काय होते की गाडीचे आरसे याच्यासाठी वापरले जातात. तसंच बघा, तुम्हाला हे आरसे तुम्ही आणखी ठिकाणी पाहिले असेल की जर अशा एखादी रोड आहे, टर्निंगवाला रोड आहे, पतलाचा रोड आहे, टर्निंग आहे इथे. ओके. तर या ठिकाणी असे बहिर्वक्र आरसे लावले जातात. म्हणजे होते कसं, इकडून येणाऱ्याला या आरशात पाहून इकडचं समजून येते, दिसून पडतं, आणि इकडून जाणाऱ्याला या आरशात पाहून इकडे कोणी आहे का दिसून पडते, आणि मग ॲक्सिडेंट होण्याची आपण टाळू शकतो. इथेही तीच गोष्ट आहे. काय? आम्हाला मॅक्सिमम व्ह्यू मिळेल, अपराईट, म्हणजे इमेज जे मिळतील ते काय राहतील? सरळ राहतील. जरी इमेज लहान असतील पण आम्हाला सगळं जे आसपासचं आहे ते दिसून पडेल. तर विद्यार्थ्यांनो, हे यांचे उपयोग आहेत. आय होप तुम्हाला कळलं असेल. हां, बस वैभव, हाच सेंटेन्स, ऑब्जेक्ट इन द मिरर आर क्लोजर दॅन दे अपियर. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर आता उद्या आपण काय करूया विद्यार्थ्यांनो? उद्या न्यूमरिकल्स घेऊया, आणि याचे न्यूमरिकल्स सांगताना काही लेन्स आणि मिररबद्दल आणखी काही पॉईंट्स मी सांगणार आहे. ते न्यूमरिकलच्या वेळेसच सांगितलेले चांगले असतात. तर न्यूमरिकल्स करूया. न्यूमरिकल्स मिस करू नका प्लीज. करून तुम्ही उद्या प्रेझेंट राहा, तसे तुम्ही रेग्युलर आहातच विद्यार्थ्यांनो. ओके ओके. सो वी विल स्टॉप द क्लास नाव स्टुडंट्स. थँक्यू व्हेरी मच. तुमचं छान पार्टिसिपेशन आहे या ऑनलाईन लाईव्ह क्लासला. फार छान प्रतिसाद देत आहे तुम्ही, ॲक्टिवली पार्टिसिपेट करताय. ओके, हे खूप छान आहे. अभ्यास करत राहा. आपण आणखी पुष्कळ शिकणार आहोत. परवानंतर आपण इलेक्ट्रिसिटी सेक्शनमध्ये जाणार आहोत. आणखी फिजिक्स आपल्याला भरपूर छानपैकी शिकायचं आहे.
ओके विद्यार्थ्यांनो, तर थँक्यू व्हेरी मच. प्रज्ञा प्रबोधिनीतर्फे तुम्हाला सर्वांचं मी स्वागत आणि थँक्यू करतो. असंच तुम्ही उद्या क्लास अटेंड करा. उद्याचा क्लास मिस करू नका, इम्पॉर्टंट क्लास आहे. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस टाईम. एन्जॉय युअर स्टडीज. मौसमी लांजेवरचा एक प्रश्न. मोसमीचा प्रश्न. हां बिलकुल बिलकुल. शुडो फोर्स काय असते? शुडो फोर्स काय असते हे बघ, मी तुला तू स्टार्टिंगचे क्लास नाही केले का? मी शुडो फोर्स सांगितला होता. मोसमी, मी एक रिक्वेस्ट करू का? एकदम पहिला क्लास होता ना, पहिला दुसरा क्लासचे व्हिडिओज आहेत यूट्यूबवर. तर कारण तो खूप थोडा मोठा कन्सेप्ट आहे, त्याला वेळ लागतो समजायला. फक्त यूट्यूबवर व्हिडिओ टाकल्यात स्टार्टिंगचे व्हिडिओज. ओके, म्हणजे 2-3 तारखेला, मागच्या महिन्यामध्ये 2-3-4 तारखेचे जे व्हिडिओज असतील ना, ते एकदा पाहून घे. जर तुला तिथे नाही कळलं तर मी पुन्हा इथे सांगेल. पण तू मला फक्त की नाही, क्लास स्टार्टिंगला जेव्हा लागतो ना आपला, सुरू होतो, त्यावेळेस तुम्ही मला विचारायचं. मग मी त्यावेळेस मधात कन्सेप्ट तो क्लिअर करेल, कारण त्याला थोडा वेळ लागतो. शुडो फोर्स. ओके मोसमी, विल दॅट बी ओके? हां, नाही कळलं तर मी सांगतो पुन्हा, पण मला क्लासच्या सुरुवातीला आठवण द्यायची. ओके ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू ऑल ऑफ यू. येस, जय भीम टू ऑल ऑफ यू. थँक्यू व्हेरी मच. एन्जॉय युअर स्टडी स्टुडंट्स and see you tomorrow. Bye bye.